माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांची यादी फक्त आता आपण पहिल्यांदा सुरू केली, अजून यादी पूर्ण यादी व्हायला वेळ आहे. हळूहळू जसे कागदपत्र पूर्ण होतील, अपलोड होतील, त्याप्रमाणे यादी होते आणि साधारणतः ही यादी 3 टप्प्यामध्ये यादी होणार आहे. 2 लाखाच्या आतले पहिल्यांदा शेतकरी, त्यानंतर 2 लाख जे 50,000 रुपये जे रेग्युलर भरणारे शेतकरी ते त्यांची एक दुसरी यादी, तिसरी यादी ज्यांचे 2 लाख रुपयाच्या वरची ज्यांची रक्कम आहे, अशा आपल्याला 3-4 टप्प्यामध्ये याद्या येतील. आणि आताही पहिल्यांदा जी आपण यादी सुरू केली आहे, जी क्लिअर आहे ती सुरू केली यादी. अजूनही बँकांकडून माहिती अजून अपलोड वगैरे करायला अजून त्याला पहिल्या यादीला सुद्धा वेळ लागतोय. त्यामुळे अजूनही पहिली यादी ह्या 2-3 दिवसामध्ये सगळी पहिली यादी क्लिअर होईल. काही ठिकाणची क्लिअर झालेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे माझी शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून एक सगळ्यांना सांगणं आहे, याद्या लवकरच येतील. 3-4 याद्या येतील. पहिल्यांदा यादीमध्ये जरी नाव नसलं, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये आपलं नाव नक्की, त्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांचं साधारणतः आपल्याला माहिती आहे की 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त संख्या ही या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे म्हणजे पात्र शेतकरी त्यांनी अजिबात काळजी करू नका. यादीला जरी कमी जास्त आपलं नाव जरी मागं पुढं आलं तरी आपलं नाव निश्चित प्रकारे जर आपण पात्र असाल तर नक्की आपलं नाव लागेल. फक्त एवढंच आहे की इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी आहेत त्यांना मात्र या यादीतनं वगळण्यात आलेलं आहे. आणि जे नोकरदार आहेत, तुम्हाला ते जे अटी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, त्यांनाही या यादीतनं वगळलेलं आहे. कारण का या कर्जमाफीचा लाभ आपल्याला हा फक्त गरीब शेतकऱ्यांना द्यायचा आहे. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे यादीला जरी थोडा उशीर होत असला तर जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या माझ्या भल्यासाठी होतोय. कालच पंढरपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, या सर्वांनी आपल्या सर्वांना सूचित केलेले आहे, जे माझे लाभार्थी शेतकरी, जे लाभार्थी शेतकरी ज्यांना ज्यांची कागदपत्र परिपूर्ण आहेत त्या सर्वांनाच माझ्या 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा निश्चित प्रकारे लाभ मिळेल. आणि 30 तारखेपर्यंत मीच तुम्हाला ते सांगितलं ना. आता यादी सुरू झालेली आहे, टप्प्याटप्प्याने सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानुसार कर्जमाफीची आताशी पहिली यादी आली आहे. अजून बऱ्याच याद्या येणं बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान अर्थातच 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यांच्या याद्या येणार आहेत. आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त ज्यांच्याकडे कर्जमाफीची किंवा थकबाकीची रक्कम आहे त्यांच्या याद्या येणार आहेत. त्यामुळे राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आम्ही देणार आहोत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी हताश न होता त्या ठिकाणी वाट बघावी. थोडा जरी उशीर होत असेल तरी देखील शेतकरी कर्जमाफीमधल्या अटी व निकषांमध्ये पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचा नक्कीच लाभ देऊ. तुमचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का नक्की कमेंट करा. व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारून पेज फॉलो आणि चॅनल सबस्क्राईब करा.